पक्ष, जाती आणि पैशाचे बळ, दबाव हे सर्व गोष्टींना नकारून आणि यावेळी चांदूरच्या विकासाला महत्त्व दिलं आहे आणि आमचे जे काही आजपर्यंत काम होते त्याला मान्यता दिली आहे. आणि हे जे प्रवास होता तर खूप चांगला होता सर. मार्गदर्शक माझ्यासोबत होते आणि सोबतच माझ्या कुटुंब ते माझ्यासोबत प्रत्येक वेळी होता. आणि भाजपलाही माझी विनंती आहे, सत्ता हेच जात राहते. चांगली पिढी, चांगले नेते, चांगले कार्यकर्ते या छोट्या निवडणूक तयार झाले पाहिजे, कारण हे कार्यकर्तेच थेट जनतेची कामं करत असतात. ज्यात महाराष्ट्राची लक्ष घालून निवडणूक महानगरपालिकेत लक्ष घेतलं पाहिजे. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद आहे, ताकदीची चांगली लोकं निवडून आली पाहिजे, जेणेकरून एक सुरळीत काम, सुशासन आणि नॉन करप्ट लोकं हे चालू शकतात. प्रथम मान या ठिकाणी चांदूर रेल्वे शहरामध्ये वंचित आघाडीने पटकावलेला आहे. त्याचप्रमाणे माझ्यासोबत विजयी उमेदवार प्रियंका विश्वकर्मा आहे. ताई, काय सांगाल, आपली काय प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की आमचे चांदूर रेल्वेच्या सर्व नागरिकांनी यावेळी पक्ष, जाती आणि पैशाचे बळ, दबाव हे सर्व गोष्टींना नकारून आणि यावेळी चांदूरच्या विकासाला महत्त्व दिलं आहे आणि आमचे जे काही आजपर्यंत काम होते त्याला मान्यता दिली आहे. तर निश्चितच त्यांनी जे विश्वास ठेवून माझ्या निवडून दिला आहे त्यांचे विश्वास माझ्यासोबत आहे. सर्व चांदूरवासींच्या आशीर्वाद माझी पाठीशी आहे आणि निश्चितच या जे कार्यकाल आहे त्यामध्ये तुम्हाला एक नवीन चांदूर दिसणार. एक गृहिणी ते थेट नगराध्यक्ष, हा प्रवास ज्यावेळेस आपण स्वतः अनुभवतो त्यावेळेस कसं वाटतं? खूप अभिमान पण वाटते, पण त्यासोबत जबाबदारी पण मोठी आहे आणि निश्चित ते जबाबदारी पूर्ण निश्चितचपणे करू. पण हे जे प्रवास होता तर खूप चांगला होता सर. मार्गदर्शक माझ्यासोबत होते आणि सोबतच माझ्या कुटुंब ते माझ्यासोबत प्रत्येक वेळी होता. तर निश्चितच या प्रवास चांगल्या पद्धतीने इथेपर्यंत पोहोचला आहे आणि नक्की सर्वांच्या साथ असल्यामुळे आगे पुढील जे वाटचाल असेल ते निश्चितच चांगल्या पद्धतीने राहील. निकाल हे जाहीर झालेले आहे. त्याचप्रमाणे अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नाही काय प्रथमच मान चांदूर रेल्वे ठिकाणी या ठिकाणी नाही काय नगराध्यक्षपदाचा वंचित बहुजन आघाडीने घेतलेला आहे. त्याचप्रमाणे अमरावती नव्हे तर महाराष्ट्र प्रदेशचं युवा वंचित आघाडीचं नेतृत्व निलेश विश्वकर्मा यांनी केलेलं आहे. ते माझ्यासोबत या विषयावरती चर्चा करण्यासाठी आहेत. दादा, आपण चांदूर या शहरामध्ये प्रथमच अमरावती शहरामध्ये नगराध्यक्षपदाचा मान पटकावलेला आहे. आपल्या नेतृत्वात ही निवडणूक झालेली आहे. काय आपली प्रतिक्रिया आहे? एक म्हणजे सर्वांच्या मतात सातत्याने असते की काँग्रेस किंवा भाजप याच्याशिवाय राजकारणात पर्याय नाही. आणि जर चांगली लोकं आली, चांगली टीम तुम्ही लोकांपुढे गेला, पर्याय घेऊन गेलात तर निश्चितच लोक विश्वासाने त्यात मदत करतात. तोच चांदूर रेल्वेचा रिझल्ट आहे. मोठ्या मताधिक्याने लोकांनी मतदान केलं आणि एक पर्याय व्यवस्था म्हणून जर तुम्ही चांगल्या रिझल्ट येत असेल, लोक तुमच्यासोबत आहेत. दादा, ज्या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडी त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात मोठे पक्ष हे रस्त्यात उतरलेले होते आणि पैशाची सुद्धा उधळण झालेली आहे. आपण सोशल मीडियावरती आपला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. एखाद्या कार्यकर्त्यांनी एखाद्या सिस्टमच्या विरोधात लढताना एक 5-10 वर्ष दिली आणि त्याच दिवशी आता ही घटना बघा, जेवढे मतं आम्हाला आहेत 150-200 मताचा जो लीड आहे, ही 1 घंटा जर त्याचे पैसे सतत भाजपचे सुरू राहिले असते तर तो निजर विरोधात गेला असता. आणि मी मागची नगराध्यक्ष 112 मतांना हारलो. त्यानंतर 9 वर्ष निवडणुका झाल्या नाही. आता महिला रिझर्वेशन, त्यानंतर पुढं काय होईल सांगते. म्हणजे अशा ह्याच्यात एखाद्या कार्यकर्त्याचं निश्चितच नाम हे होऊन जाते, नामर होते की त्याच्या मनात जे स्वप्न आहेत त्या शहराला डेव्हलप करण्यात ते ऱ्हास होतात. म्हणून माझ्या सर्व महाराष्ट्रात आपल्याला विनंती आहे कार्यकर्त्यांना, वेळीच आपण जागे राहिलं पाहिजे. तसं आणि भाजपलाही माझी विनंती आहे, सत्ता हेच जात राहते. चांगली पिढी, चांगले नेते, चांगले कार्यकर्ते या छोट्या निवडणूक तयार झाल्या पाहिजे, कारण हे कार्यकर्तेच थेट जनतेची कामं करत असतात. पण ज्यात महाराष्ट्राची लक्ष घालून निवडणूक महानगरपालिकेत लक्ष घेतलं पाहिजे. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद आहे, ताकदीची चांगली लोकं निवडून आली पाहिजे, जेणेकरून एक सुरळीत काम, सुशासन आणि नॉन करप्ट लोकं ते चालू शकतात. आणि त्याचप्रमाणे आता सध्याच्या परिस्थितीत अमरावती शहरामध्ये महानगरपालिकेची सुद्धा रणधुमाळी चालू आहे आणि वंचितची गठबंधनाची सुद्धा या ठिकाणी संकेत दिलेले आहे. आपले साधारणतः आपल्या नेतृत्वात किती उमेदवाराची सध्या या ठिकाणी? आम्ही अमरावतीत आमचं चांगलं वोट बँक आहे. सातत्याने या अमरावतीत चळवळीचा जिल्हा राहिलेला आहे आणि या चळवळीच्या जिल्ह्याच्या माध्यमातून एक चांगले नेतृत्व आमची देण्याची तयारी आहे. त्यासोबतच जे त्यांना वाटते की आम्ही अमरावती महानगरपालिकेचं ब्ल्यूप्रिंट घेऊन पुढं काम करायचं आहे, त्या लोकांना आम्ही संधी देऊ आणि मोठ्या प्रमाणात त्याचे रिझल्टसुद्धा मिळतील हे येत्या काळात तुम्ही बघाल. हो, या ठिकाणी नक्कीच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अमरावती शहरामध्ये रिझल्ट हे पाहायला मिळतील अशा पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष युवा वंचित आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांनी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गजानन कोपेसह मी स्नेहल दौंदाळ, राईट अँगल न्यूज, अमरावती.